दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद धुळे व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस निमित्त दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी व हक्कांविषयी विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन याबाबत अधिक वृत्त अशी की आज दिनांक 3/12/2025 रोजी दुपारी 3 वाजता धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह, बालाजीनगर, साक्री रोड, धुळे या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद धुळे व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस निमित्त 3 डिसेंबर 2025 ते 9 डिसेंबर 2025 सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आला। सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी व हक्काविषयी विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळेचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले। तर या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। प्रसंगी या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा, संस्कार मतिमंद मुलींचे बालगृहाचे मुख्याध्यापक पूनम सूर्यवंशी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील वाघ, संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह मुख्याध्यापक पूनम सूर्यवंशी, कार्यशाळा अधीक्षक हिरल वाघ यांच्यासह मतिमंद संस्थातील मुख्याध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर संस्कार मतिमंद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुनील वाघ यांनी प्रास्ताविकेत सांगितले की दिव्यांग हक्क या संदर्भात 3 डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त आमच्या शाळेत या ठिकाणी दिव्यांग दिवस हा साजरा करण्यात आला। तर दिव्यांगांना हीनतेने वागणूक देऊ नका, त्यांना समानतेचा वागण्याचा अधिकार द्यावा, दिव्यांग व्यक्तींना समान संधी मिळाली पाहिजे याची समाजात जनजागृती झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सुनील वाघ यांनी व्यक्त केली। तर या ठिकाणी दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासह पथनाट्य त्याचबरोबर विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या। तर यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य व विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला।